आज रहेंगे यहाँ से उत्तम और उनके साथ में जुड़ेंगे प्रणय और गेंदबाज यहाँ से सौरभ भगत। जो भी टीम यहाँ से जीतेगी सुपर 8 के लिए क्वालिफाई की जाएगी, यानी यहाँ से घर की तरफ जरूर मुड़ेगी दोनों टीमें, लेकिन खुश का माहौल किसके तरफ झुकेगा। गेंदबाज तैयार, 3, 2, 1 लेट्स प्ले। पहली गेंद यहां से किनारा जरूर था, लेकिन सागर विकेटों के पीछे गलती हो गई यहां से। और जरूर यहां से हमारी जो इलेक्ट्रॉनिक जो सुविधा है जो हमें प्रोवाइड किए जिलारे साहब MSCB, उनका भी हम शुक्रगुजार रहेंगे। पहली गेंद कितनी अच्छी थी ओहिर सर, यहां से देखा जाए तो विकेट चटकाने का मौका था, लेकिन वो गवा दिया। दूसरी गेंद एक और जरूर बल्ले से थोड़ी सी दूर वाली गेंद, बल्लेबाज ने भी कोशिश की कि थोड़ी सी बल्ले का कुछ बाहरी हिस्सा लग जाए, लेकिन किस्मत अच्छी थी मैं तो कहूंगा इस मर्तबा कि ऐसा कुछ हुआ नहीं, वरना विकेट के चांस थे, विकेट का मौका था, लेकिन ऐसा कुछ भी नहीं। गेंदबाज यहां से तैयार। पिछला मुकाबला कितने अच्छे तरीके से दाक्टा खांदा टीम ने जीता, लगा भी नहीं था कि वो मुकाबले शायद बनेगा। 6 में 10 चाहिए थे, एक छक्का भी लगा, 4 में 3 चाहिए थे, लेकिन वो भी बनने नहीं दिए। इतनी अच्छी गेंदबाजी की थी। उस गेंदबाज का नाम था जितेंद्र गरत, अच्छी गेंदबाजी। 6 में 10 चाहिए थे, आखिरी गेंद में 2 आए थे और उधर भी कैच बना। और इस मुकाबले में भी गेंदबाज शायद वो जो कॉन्फिडेंस बढ़ा ना, यहां से सौरभ भगत अच्छी गेंदबाजी, 3 गेंदे डॉट। ये चौथी गेंद, इस मर्तबा गलती नहीं होगी और सूरज ने विकेटों के पीछे गलती नहीं, पहला विकेट मैदान से बाहर सहारा शिवकर टीम का। जरूर अभी का जो, हालांकि एक हफ्ता जो चलेगा हर एक दिन डे रहेगा। कल के दिन में रोज डे था, तो आज के दिन में प्रपोज डे, लेकिन अभी का प्रपोज डे वैसा नहीं बचा है। प्रपोज डे तो वो था, अभी कैसा है, सोना मोना खाना खाया नहीं खाया, साला इधर खाना खाता है फिर भी उधर बोलता है मोना ने खाना नहीं खाया, दिन भर साला भूखा है, लेकिन इधर तो चबाते रहता है। ऐसे सोना मोना सब आजकल के जमाने में मिलते, इस बातों के ऊपर जरूर हम जिक्र करेंगे। एक और गेंद डॉट, पहले के जमाने में ऐसा था, आधी लगीन कोंडा नाही मग माझ्या रायबाचं, हे होतं प्रॉमिस डे, नाहीतर आता साला प्रॉमिस डे, साला भीक मांग्या, आता इकडे तर उद्या तिकडे, हे प्रॉमिस डे। हा, मोठ्याला मागं ठेवा पहिले बारक्याचा उरका, नाही तर बारका कोणच्या मागं जायचा, लय नालायक जमाना झाले होता। चले इस मर्तबा कैच का मौका, शायद विकेट मेडन, व्हाट अ बॉल, यहां से पहली और गेंदबाज सौरभ भगत, 6 गेंदों में कोई रन नहीं और 2 विकेट, कमाल की गेंदबाजी। यहां से सहारा शिवकर मुश्किलात के घेरों में। सोच में गिरी है कि अब रन कैसे बनेंगे। अब मैच 3 ही ओवर बचे, 18 गेंदों में रन कितने बनेंगे, और एक लक्ष्य जरूर यहां से देना है तो सामने टीम को, तो लक्ष्य कितना देना चाहिए, क्योंकि बल्लेबाजी जब उनकी आएगी तो उनके पास भी अच्छे बल्लेबाज है। गेंदबाज यहां से सूरज मात्रे, इस बार भी मौका और एक खिलाड़ी आउट,
विकेटों के पीछे कोई गलती नहीं। जो पिछले मुकाबले में अच्छा कॉन्फिडेंस मिला था वो इस मुकाबले में भी बरकरार। और एक विकेट मैदान से बाहर, तीसरा झटका लगा सहारा शिवकर टीम को 0 रन के ऊपर। कि ना भाई, आजकल का जमाना काफी बेईमान है और लड़कों की तो मानो साली मौत ही आ चुकी है। साला कुछ खाता पीता नहीं, फिर भी गांव में आके जब भी इंक्वायरी होती तो पीता, तांबे में दारू पीता है। साले लड़के की काफी मौत है, संभल के रहो जिनका शादी नहीं हुआ वो, वरना तुम्हारी तो हालत खराब है। यहाँ से 12th मैन, ये देखिए अच्छी स्ट्रोक, यहाँ से जगह बनाई है, इनसाइड आउट, डीप पॉइंट में खिलाड़ी, पहला रन यहाँ से जरूर बना, साथ ही साथ 2 भी रन बने। खिलाड़ी थे इस मर्तबा आशीष तुपे। सौरभ तो डीप पॉइंट में थे, अच्छी फील्डिंग, चौवा भी बचा, लेकिन आशीष तुपे ने यहां से खाता खुला। मानो यहां से गाड़ी स्टार्ट हुई है, पहला गेयर तो गिर चुका अभी सहारा शिवकर टीम का। अब ये गाड़ी इसी रफ्तार से आगे बढ़नी चाहिए, शायद और तेज भी होनी चाहिए, तभी जाके कुछ काम बनेगा। ये देखिए, ये अच्छा लॉफ्ट किया इस गेंद को, सीधा डीप लॉन्ग ऑफ से बाहर, 6 रन। आशीष तुपे ऑन फायर। चलता है डायरेक्ट ओला बुक करो, किधर भी जाओ, कभी भी, रात हो या दिन हो, ओला तुम्हारे साथ है। 2 ओवर यहां से समाप्त। पहली ओवर में कुछ रन नहीं थे, लेकिन इस ओवर में 18 रन बने। गेंदबाज जितेंद्र गरत, पिछले मैच का हीरो, और एक विकेट मैदान से बाहर, खिलाड़ी बाहर जाएगा। बल्लेबाज था इस मर्तबा मयूर। सुलभ की नी नॉन स्ट्राइक एंड में पिछले मुकाबले में रुका और मैच बना नहीं था, तो आशीष तुपे स्ट्राइक एंड पे आना चाहिए। वो आएगा कैसे, तो उसके लिए सिंगल होना चाहिए। अगला मुकाबला होगा पहले राउंड का तीसरा मुकाबला। ये देखिए स्लॉट में गेंद, सीधा प्लॉट में, 6 रन।
आकाश तुपे, ये देखिए लेट कट, कोई खिलाड़ी नहीं है, क्षेत्र खाली है, गेंद भाग रही वहां से डीप गली में, आखिरकार गेंद बाउंड्री से बाहर पहुंच गई। दो खिलाड़ी जरूर थे, एक प्रयास भी था, लेकिन 4 रन मिले। लेकिन ये अब देखा जाए तो रन के ऊपर रन, ये अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। याच दरम्यान किशोरजी घरत साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण। विठ्ठल नाना बकासूर बैलाचे गाड कंधारेवर विठ्ठल ड्रायव्हर विठ्ठल डायव्हर उर्फ नाना यांचं इथं आगमन झालंय, तर नाम से जो ट्रॉफी है तो उनका तो गाना तो बजना चाहिए। ये छकड़े वाला बिगड़े वाला बाद में बजाओ, उसको भी मौका मिलेगा, क्योंकि उन्होंने इतना पनवेल नगरी को सुंदर बनाया, तो उनका भी गुणगान गाइए भाई। चलो आखिरी ओवर यहां से देखने को मिलेगा, रूपेश ढोंगरे गेंदबाज के लिए तैयार, टोटल रन 30 बने, यह अच्छा फाइटिंग स्कोर अब तक तो बना लिया है 18 गेंदों के ऊपर। अब बची हुई 6 गेंदें, इनमें कोशिश होनी चाहिए कम से कम 15, तो 45 के तरफ ज्यादा बढ़ेंगे तो यकीनन अच्छी फाइट देखने को मिलेगी, क्योंकि शिवकर के पास भी गेंदबाजी अच्छी है, मुकाबला जीता है तो उनमें भी कॉन्फिडेंस जरूर है, लेकिन यहां से शायद दाक्टा गांधा सोचेगी कि कम से कम 5 या 6 रन, 35 से ऊपर नहीं होना चाहिए। अगर उससे ऊपर गया तो अपनी बल्लेबाजी थोड़ी तो कहां पे जो वीकनेस है, अगर वो वीकनेस मिल गई तो मानो लेने के देने हो जाएंगे। वो कहते हैं ना, दुबती नस के ऊपर अगर किसी ने पाव रखा ना तो तुम्हारी सांस लेना मुश्किल होती है। तो ये सब बातें ध्यान में रह के अब ये 6 गेंदें डालनी होगी, बल्लेबाजों को भी और गेंदबाजों को भी। पहली गेंद अच्छी थी, अच्छी गेंद थी, जरूर थोड़ी सी ऑफ स्टंप की बाहर वाली गेंद थी, लेकिन बल्ले के पल्ले नहीं आई, और गेंदबाज थे यहां से आशीष तुपे, आशीष तुपे ना, आशीष तुपे। चलो अभी 5 गेंदें बची है, 30 तो बने, यहां से और कितने बने दिमाग में कैलकुलेशन होना चाहिए। शायद ये वाइट, जरूर अंपायर की यहां से इशारा मिला कि ये वाइट है। जरूर जब जब वाइट गेंदें मिलती है ना तो बल्लेबाज को थोड़ा सा सांस लेने का मौका मिलता है, उन्हें भी थोड़ा सा माइंड सेट करने का मौका मिलता है कि भाई अभी जो 5 बचे तो उसमें कैसा कैलकुलेशन होना चाहिए, कौन सा क्षेत्र खाली है, कहां से हम स्ट्रोक कन्वर्ट कर सकते हैं, ऑफ साइड या ऑन साइड या पीछे वाले या सामने वाले क्षेत्र में रन बनेंगे। यहां से रनआउट का मौका, चलो भाई खिलाड़ी की ऊंचाई यहां से काम आई, लेकिन यहां से गेंद वाइट, 1+1, ये अच्छे रन बने यहां से। देखिए थ्रो उतना सटीक नहीं था, शायद रोहित थे वहां पे खिलाड़ी, रोहित ने जो गेंद फेंकी दूर वाले छोर पे, अगर रुपेश की मानो हाइट थोड़ी सी भी आधा इंच भी कम होती तो भी गेंद बाहर जाती थी उधर। अक्सर ये भी माइंड में होना चाहिए, खिलाड़ी कैसा है, ऊंचा है, छोटा है, मोटा है, पतला है, सब ध्यान में होना चाहिए, क्योंकि क्रिकेट में उतना टाइम नहीं मिलता तुम्हें कि प्लान बनाने का, क्विक आधे सेकंड में तुम्हें प्लान बनाना होता है कि आगे क्या करना है भाई। फुल टॉस गलती है, खिलाड़ी है उससे पहुंच से बाहर, गेंद जाएगी सीधा डीप एक्स्ट्रा कवर से बाहर, एक और 6 रन।
गीत नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर. आणि इथे मात्र लाईन जरूर चांगले. चेंडू डॉट आलाय. कोंबड भुजे संघाचा संघनायक आलाय. तर वडगर संघ आपला संघनायक आपण पाठवा. इनिंग ब्रेक्स मध्ये खरं तर इथे टॉस केला जाईल. चेंडू वाईट आहे. यस, काही हरकत नाही. इथे पंचांचा सिग्नल आलाय की हा चेंडू वाईट. म्हणजे चेंडू अजून इथून सर शिल्लक असतील अजून 4 चेंडू. चलिए ये भी गेंद अच्छी है. इनसाइड आउट. खिलाड़ी नहीं है बैकअप के लिए, यानी गेंद जाएगी सीधा झकास लस्सी के पास 4 रन के लिए. ने ओवर डाली थी वैसी गेंदबाजी होनी चाहिए. हालांकि सूरज और जितेंद्र भी उतने कामयाब नहीं हुए, तो रुपेश ने भी सोचा भाई हम क्यों पीछे हटे. कैच का मौका. पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी. गलती नहीं होगी यहां से. तू एक तुपे को जरूर लौटना होगा. खिलाड़ी आउट. तो हम हैं. छत्रपति शिवाजी महाराज से तो हिंदू धर्म टिका, लेकिन 500 साल के बाद नरेंद्र मोदी साहब है, इसके लिए हम है. वरना जैसे वो जाएंगे ना तो लाइन लगेगी भाई, ये बात जरूर है. चलो मैच की तरफ भी रुख करेंगे. पूरा दिन है हमारे लिए, इन बातों के ऊपर चर्चा करते रहेंगे. इस मैच का पहला सत्र यहां से समाप्त हुआ. टोटल रन यहां से बने 47 और 48 रनों का लक्ष्य दिया गया है कायरा स्पोर्ट डाकटाकांदा टीम को. इस मैच में क्या होगा नहीं होगा, इस मैच की आगे की कहानी सुनेंगे हम हमारे टीमचे कॅप्टन आलेत. वडगर टीम पेंट्या. चला हेमंत दादा आपल्याला बोलवत आहेत. हेमंत दादा भगत. तर सन्माननीय वसंतजी भगत साहेबांना विनंती यावं आपण. वसंतजी भोईर साहेब आपले शुभ हस्ते आपण टॉस या मॅचचा करणार आहोत. श्रेया स्वरांश 11 वडघर आणि कोंबडभुजे टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेत. मंगेश स्मृती कोंबडभुजे, मंगलमूर्ती क्रिकेट क्लब.
बीमर फक्त एकच तुम्हाला बीमरसाठी रिव्ह्यू मिळेल आणि 5 ओव्हरची मॅच 4 बॉलर तुम्हाला यूज करायचे. सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी टॉस होतोय. हेड इज अ कॉल फ्रॉम कोंबडभुजे अँड टेल इट इज म्हणजे वडगळ टीमने टॉस जिंकला. वडगळ टीम टॉस जिंकलात. आपण काय म्हणशील एकंदरीत निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. स्पर्धा खूप चांगली आहे आणि आयोजक अतिशय आपल्या जवळचे आहेत आणि स्पर्धेची ख्याती आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षी खेळायला येतात. किती वेळा अचीवमेंट मिळाली आहे, किती वेळा सक्सेस झालात ट्रॉफीपर्यंत जाण्यासाठी? एवढं परत आणखी ट्रॉफी परत नाही गेलो. यंदा मी प्रयत्न करू. चला, विश यू ऑल द बेस्ट. कोंबडभुजे टीमचे कॅप्टन आहेत. दादा काय सांगशील एकंदरीत? टीम यावर्षी चांगला परफॉर्मन्स देते तुमची, परंतु आज वडगळ टीमच्या सोबत खेळायचं आहे आणि या विभागातील ही सर्वात नामांकित स्पर्धा. आमदार चषक म्हटलं की एक मोठी स्पर्धा मानली जाते. सर्वात प्रथम तर टॉस आपण गमावला आहे. फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जर टॉस तुमच्या बाजूने लागला असता तुमचा डिसिजन काय आला असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षणच निवडलं असतं, कारण क्षेत्ररक्षण निवडल्यावर कसं आपल्याला गेम प्लॅनिंग करायला जमते. स्कोर समोरचं किती मारतात, आपण कसं जायचं कसं नाही ते आपल्याला प्लॅनिंग करायला भेटते. आता ठीक आहे, आम्ही टॉच हरलो, आम्ही आता जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. समोरची टीम पण इतकी चांगलीच आहे, त्यांना आम्ही फाईट देऊ. आणि यावर्षी स्वतःच्या टीम परफॉर्मन्सविषयी काय सांगशील? कारण एकंदरीत गेली अनेक वर्ष आपण क्रिकेटमध्ये सक्रिय आहात, परंतु यावर्षीचा हंगाम काय म्हणणार? ठीक आहे, यावर्षी आमचा सुरुवातीला परफॉर्मन्स चांगलाच झाला. नंतर शेवटी आम्हाला जवळजवळ आम्ही 20-22 सेमीफायनल हरलो आहेत, तर ती येऊन आम्हाला भरून करायची आज. चला, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा दादा. तुमचा खेळ चांगला होईल या आशेवरती तुम्हाला आम्ही इथून निरोप देतो प्रेझेंटेशन बॉक्समधून. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला जॉईन करतोय अर्ली सून आणि येतो. इथून मात्र मॅचचा प्रवास कसा असणार आहे आम्ही तुमच्यासमोर सादर करू. जोडून असेच आमच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून लोह फडके सर आम्हाला जॉईन आहेत. शुभम पाटील स्ट्रायकिंग एंडकडे, नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आणि जितेंद्र घरत. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, अगदी पॅरलल बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅटच्या खालून बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. मयूर घरत दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स आहेत, ते आमने सामने एकमेकांच्या समोर. आज मी म्हटलं घरत बंधूंचा या स्पर्धेवरती बोलबाला आहे, कारण पहिल्या सामन्यामध्ये मयूर घरत मॅन ऑफ द मॅच होता, दुसऱ्या मॅचमध्ये जितेंद्र घरत मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. शॉर्ट पिच हाफ ट्रॅकर बॉल, एका घरतची शिकार दुसऱ्याने केली, परंतु यावेळेस सफल ठरला मयूर. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. मोठा धक्का टीम धाकट्या खांदाला. कारण आज हिंदुत्वाचं दुसरं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत या संपूर्ण धर्तीवरती. नाहीतर आज फार बिकट परिस्थिती आज सगळ्यांवरती असती, ज्यांच्यामुळे हिंदुत्व टिकून राहिलं. जे इंग्रजांशी लढले, जे मुघलांशी लढले, जे पोर्तुगीजांसोबत सुद्धा लढले आणि डच सैन्यासोबतही लढले. यांनी मात्र खऱ्या अर्थाने कोणतं सैन्य असं नाही आहे ज्या सैन्यासोबत लढायचं धाडस केलं नाही, परंतु सर्वात अखेरीस म्हणजे मुघलांसोबत झालेल्या फाईटमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी यशस्वीता मिळवली. संपूर्ण भारताला हिंदुत्व मिळवून दिलं. टप्पा पडलेला बॉल भरपूर उंची घेऊन चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. सूरज म्हात्रे बॅट्समन जितेंद्रच्या नंतर मैदानामध्ये दाखल झाला. 48 धावांचं मोठं टार्गेट आहे. प्रत्येक बॉल मागे 2 धावांचं इक्वेशन असताना मयूर घरत थोडासा नाराज आहे पंचांच्या या निर्णयावरती, कारण व्हाईट बॉल इथे डिक्लेअर केला गेला अंपायर्सच्या माध्यमातून. आणि असं वाटलं होतं मयूरला की हा बॉल सध्या सेफ आहे,
कारण जास्त उशिरांनी डिसिजन आला. असे इंटरनॅशनलमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात की डिसिजन थोड्या उशिराने येतात, कारण त्यामागे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो पंचांना. हा फटका बॅटच्या इनसाइड एज येऊन मागे चालला आहे फाईन लेगकडे. शॉटमधून बॉल मागे जाईल तोवर अडवला जातोय. सिंगल एक धावाली, एका धावेबरोबर टीमची टोटल हे जाऊन पोहोचले 3 वरती. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. षटकार चौकारांची आतषबाजी होणं फार गरजेचं आहे. पहिले षटक हाताळलं होतं खरं तर बॉलिंग करत असताना सौरभ भगत, जो पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं त्यांनी फेकली होती. तेव्हा त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. तोच बॉलर पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागला आणि पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या मॅचच्या मिडन ओव्हर फेकून जातो. इथे शॉट ऑफ लेन आणि इथे बॅटची एज कॉट बिहाइंड द स्टंप. विकेट मिळाली. सहारा शिवकर टीमची बॅटिंग भलेही लो ऑर्डरमध्ये असेल परंतु बॉलिंग ऑर्डर ही स्ट्रॉंग झोनमध्ये आहे. आणि इथून पहिला धक्का होता तो म्हणजे जितेंद्र आणि दुसरा धक्का बाउन्सर पद्धतीने रिलीज करत असताना पहिले षटक इथे मात्र समाप्त होताना पाहायला मिळतं. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3. सुरुवात चांगली झाली आहे सहारा शिवकर टीमच्या माध्यमातून. जी सुरुवात त्यांना अपेक्षित होती. पॉवर प्लेमध्ये जे षटक हाताळलं होतं खरं तर सौरभने, आता तेच षटक हाताळताना पाहायला मिळाला तो म्हणजे मयूर घरत. सौरभने एकही धाव खर्च न करता 2 विकेट्स मिळवले होते. आता मयूरने सुद्धा 2 विकेट मिळवलेत परंतु धावा खर्च केल्या 3. सो इथून थोडासा चान्स घ्यावा लागणार आहे दोन्ही टीमला, कारण 15 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत. त्या सध्याच्या स्थितीला भरपूर जास्त आहेत. संदीप पाटील हाही खेळाडू चांगला आहे, हाही गोलंदाज चांगला आहे, कारण याही गोलंदाजाने पहिल्या मॅचमध्ये कमाल केली आहे. पहिल्या मॅचमध्ये फक्त एका धावेचं षटक त्याने फेकलं होतं. त्यामुळे संदीप पाटीलच्या गोलंदाजीकडे लक्ष लागलंय. पहिल्या मॅचमध्ये ज्या गोलंदाजाने सुमार कामगिरी केली त्याने दुसऱ्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्याने खराब कामगिरी केली आहे त्याने चांगली कामगिरी दुसऱ्या मॅचमध्ये केली. परंतु या मॅचमध्ये आता दुसऱ्या मॅचमध्ये खेळत असताना आता संदीप पाटील पहिल्या मॅचमध्ये चांगलं राहिलंय, दुसऱ्या मॅचमध्ये काय करेल. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडासा फंबलिंग त्या ठिकाणी आशिषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. आशिष तुपे त्या ठिकाणी खेळाडू म्हणून उभा आणि जबाबदारीपूर्ण खेळ सध्या तरी सुरू आहे. सहारा शिवकर टीम या मॅचला अगदी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. त्यांना माहीत आहे या मॅचमध्ये विकेट्स मिळवणं हे फार गरजेचं. ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल, परंतु अंपायर सांगतात की सेफ आहे. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा रन तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही जिथे उभे आहात तिथून वाईड देणं खरोखर चुकीचं राहील. कारण बॉलरने बॉल डिलिव्हर करावा तर कुठे करावा हा मोठा प्रश्न आहे. या अनुषंगाने ICCने नियम बनवलं. यावेळेस फुलटॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. बिमर हाताळला गेले. रनआउटला चान्स आहे. इथे रनआउट होऊ शकतो आणि रनआउट झालाय तो म्हणजे बॅट्समन शुभम पाटील. तिसरा धक्का धाकटा खांदा टीमला. थँक्यू.
चला भीमरसाठी बॉलिंग टीम कडून सध्या चॅलेंज करण्यात आलेलं आहे पंचांना. तर यावं जीवन सर. यस जीवन सर यावरती. भीमरसाठी चॅलेंज सध्या सुरू आहे. प्रतीक्षेमध्ये आहे टीम. जर भीमर नसला तर बॉल काउंट एकच रन इथे मात्र मिळेल आणि जर भीमर असला तर बॉलही काउंट होणार नाही. एक धाव एक्स्ट्रा मिळेल, ॲडव्हान्टेज मिळेल त्या गोष्टीचा. एक रनआउट तर झालेला आहे, परंतु नवीन येणाऱ्या बॅटरला फ्री हिटची संधी सुद्धा मिळू शकते या निमित्ताने. नो बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीम सहारा शिवकरने. आता इथून पुढे रिव्ह्यू नसणार आहे तुम्हाला. तुम्ही कितीही बॉल खाली टाकलात, पंचांनी नो दिला तर तो शेवटी नोच राहणार आहे, यात शंका नाही. परंतु कौशल्याने पंच पेशाने मात्र खऱ्या अर्थाने चांगले क्रिकेटर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून रॉंग डिसिजन येणं हे अपेक्षितच नसणार आहे. फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटच्या बॉलला खेळण्यासाठी सौरभ भगत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट संदीप पाटील. धावा झाल्या 7. फ्री हिटचा बॉल इनसाइड आतमध्ये येणारा बॉल होता. बॅटची एज लागल्यानंतर मागे फाईन लेगकडे खेळाडू उभा, कोणतीही चूक नाही. सिंगल पासून रोखलंय. चांगलं गणित त्या ठिकाणी सध्या सुरू आहे. काय झालंय? चला षटक चालू असताना या इन ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल आहे, कारण कदाचित अजून तरी स्पष्ट नाहीये, परंतु एक अंदाज लावू शकतो की फिल्डिंग करणाऱ्या टीमचं मत असेल की हिट विकेट आहे, परंतु बोल्ड असेल तरी सुद्धा उपयोग होणार नाही. रन आउट. अजूनही पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. दोन्ही पंच आपापसांमध्ये चर्चा विचार विनिमय सध्या करतात आणि दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय झाल्यानंतर आमच्यापर्यंत डिसिजन येईल त्याची वाट आम्ही पाहतोय. कारण सामना हा भरपूर लांब चाललाय, कारण वेळ जास्त घेतला जातोय. यस, कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाहीये. सो डॉट बॉल. मॅच लेवल पुन्हा एकदा सुरुवात. संदीप पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट अगेन्स्ट द मयूर घरत. सौरभ घरत यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सेफ आहे अंपायर सांगतात आणि इथून मात्र डॉट. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक मॅच मध्ये. हा फुलटॉस बॉल चांगला फटका आहे, नेत्र दीपक फटका. बॉल जाईल सीमा पार. हा चौकार. 4 रन. की निघत नाही बाहेर, त्यावेळेस खोलात टाकलेल्या बॉलला या पद्धतीने खेळणं, त्यावरती धावा मिळवणं ही सुद्धा आताची गरज आहे. त्यामुळे प्रॅक्टिस सेशनमध्ये या फटक्यांचा जेवढा तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल तेवढा तुम्हाला टुर्नामेंटला याचा फायदा होणार आहे. पहा, परीक्षेला जाताना आपण अगोदर अभ्यास करून जातो. एखादा प्रश्न तोच येतो ज्याचा आपण जास्तीत जास्त सराव केलाय, त्याचं उत्तर लिहिणं आपल्याला सोपं असतं. परंतु ज्या प्रश्नाचं उत्तर आपण पाठच केलेलं नाहीये आणि तो जर प्रश्न समोर आला ना तर अक्षरशः घाम फुटतो भरल्या एसी मध्ये. तशीच काहीशी गत सध्या या ठिकाणी होताना पाहायला मिळते. डॉट आला. येणारे बॉल बाकी आहेत आता शेवटचे 12. धावा करायच्या 37, म्हणजे फक्त अजून धावा झाल्यात त्या म्हणजे 11.
11 धावा धावफलकावरती आहेत 12 बॉलमध्ये. आता 12 मध्ये 37 बनवायच्या आहेत. धाकटा खांदा टीम मात्र सध्या पूर्णतः हैराण आहे या संपूर्ण धावसंख्येला घेऊन की एवढी मोठी धावसंख्या उभारली गेलीच कशी. ज्या पद्धतीने बॉलिंग झाली त्यांची पहिल्या ओव्हरमध्ये मेडन विकेट ओव्हर आली होती. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाजी आशिषची पाहायला मिळाली. आशिष तुपे त्याच्या समवेत त्याचा बंधू आकाश तुपे हाही मात्र शेवटच्या क्षणाला थोडीशी पेट घेताना पाहायला मिळाल. त्याच्याही बॅटमधून 20-22 धावा आल्या आणि त्या बळावरती आज सहारा शिवकर टीमने धावसंख्या मात्र गाठली ती म्हणजे 47-48 टार्गेट या मॅच मध्ये 11 झालेत 12 बॉलमध्ये. येणारे 12 बॉल 37 करायच्यात मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सिद्धू ढवळे यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असणार आहे. सध्या तरी आवश्यकता या धाकटा खांदा टीमला मन एकाग्र करण्याची, एकाग्र करून खेळण्याची, तरच तुमचा गेम चांगला निघू शकतो. सिद्धू ऑन द बॉलिंग ट्रॅक. चला प्लीज, जास्त वेळ घेतला आपण. राऊंड द विकेट. फुल टॉस ऑन साइडला. मोठे फटके इम्प्लिमेंट होतच नाहीयेत त्यामुळे या गोष्टी मात्र तुम्हाला प्रामुख्याने हायलाइट कराव्या लागतील. ऑटोमेंटचा चांगला वापर केला जातोय परंतु बॉलिंग ज्या पद्धतीने आतापर्यंत झाली आहे त्याही बॉलिंगचा कौतुक करावा लागेल आपल्याला. एकेरी दुहेरी धावांचा अभ्यास हा तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये कामी येतो. दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला मोठे फटकेच अपेक्षित असतात. खोला टाकला बॉल, विकेट्स कीपर कडे जाईल तोपर्यंत इथे रनआउटची शक्यता. रनआउट मिळालाय आणि सामना असं का वाटू लागले उमेश सर की धाकटा खांदा टीमने सामना सोडला आहे, पूर्णपणे शरणागती पत्कारली आहे असं वाटू लागलंय. कारण ज्या पद्धतीने त्यांच्या हालचाली आहेत, ज्या पद्धतीने त्यांचे फटके आपण पाहतोय त्यामध्ये फार काही रस दिसत नाहीये. इथे विकेट मिळाली. आणखीन एक धक्का कारा स्पोर्ट्स धाकटा खांदा टीमला. आणखीन एक धक्का बसला. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना लागतो तो म्हणजे चौथा धक्का. तो म्हणजे टीम कायरा स्पोर्ट्स धाकटा खांदा या संघाला. यावेळेस आपण पाहू शकताय पुन्हा एकदा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न या बॅट्समनने मात्र उमेश सर थोडस नाराज केले आतापर्यंत या संपूर्ण प्रवासादरम्यान. रुपेश धोंगरे पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल आली, पुन्हा डॉट. कारण जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती उभं राहणं आणि त्यातून धावा न निघणं हे सुद्धा बऱ्याच वेळा टीमसाठी कठीण होऊन बसतं. खोलात टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बॉलचे कनेक्शन तुम्हाला करावे लागतील. प्रॉपर तुमची कनेक्टिव्हिटी असायला हवी बॉल सोबत, तरच तुमच्या धावा येतील. अन्यथा मात्र या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. कारण 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 36 करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 6 षटकार सोपं समीकरण आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमचे 100% डेडिकेशन्स असणं फार गरजेचं आहे. 100% योगदान तुमचं देणं तुम्हाला टीमला तुमच्या फार गरजेचं आहे. तरच या संपूर्ण मॅचमध्ये आपलं आव्हान कायम राहील, या स्पर्धेत आपलं आव्हान कायम राहील. कारण सुपर 8 मध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकतं, तुमचे षटकार आहे. डॉट बॉल्स आणि इथून मात्र 7 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. सिंगल आली, 1 धाव. 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत शेवटच्या 7 बॉलमध्ये. मॅच झुकली आहे काही प्रमाणामध्ये आपण म्हणू शकतो सहारा शिवकर टीमकडे. कारण पूर्णपणे या मॅच मध्ये रसच उरला नाहीये असं वाटू लागलंय.
शेवटच्या मोमेंटला आपले हात ओपन करण्याची संधी उपलब्ध होईल का? बॉल हवेत 38 सर्कलच्या बाहेर जाऊन बॉलला अडवले, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. 2 मिळतील, परंतु सिंगल डबलचं काम नाहीये. सध्या चौकार आणि षटकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. आगरी भाषेसोबत तुम्हाला क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची भाषा बोलता यायला हवी, तरच तुमच्या टीमसाठी ते लाभदायक ठरतं. 6 बॉलमध्ये आता करायचे आहेत ते म्हणजे 35, म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार अपेक्षित आहे आणि लगेच मॅचला सुरुवात करा. वेळ कमी घ्या. सारा शिवकर टीम आपण जास्त वेळ घेत आहे. बॅटिंग फिल्डिंग करत असताना, तर बॅटिंग करताना फार वेळ घेतला नाही, आता फिल्डिंग करताना सुद्धा थोडा कमी वेळ घ्यावा ही मात्र विनंती आपल्याला. शेवटच्या ओव्हरमध्ये 35 धावा रोखण्याची जबाबदारी आशिष तुपे. 35 किती 33 सॉरी 33 येस. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल इथे वाईड आहे. इथे थोडंसं आणखीन पुढे यावं लागेल, आणखीन गोलंदाजीमध्ये सुधार करावा लागेल. लाईन लेंथ तुमची पाहावी लागेल तुम्हाला. एक्स्ट्राज वरती कंट्रोल ठेवणं हे फार गरजेचं आहे या संपूर्ण प्रवासादरम्यान. फटका चांगला गॅपमध्ये खेळला जातोय. 1 टप्प्याचा सहारा घेऊन बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. चौकार. करायचं 5च्या 5 षटकार जर आले तरीही मॅच बनू शकते, किंवा 4 षटकार 1 चौकार तरीही मॅच बनेल. परंतु त्यासाठी तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. रुपेश डोंगरे, फटका चांगला आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये उंच गेला आहे आणि लांब देखील तेवढाच जाईल आणि जाऊन थांबेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. संख्या पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे जाऊन पोहोचले 26 वर. येणारं समीकरण आहे 4 बॉल 22. 4 मध्ये 3 षटकार 1 चौकार चालेल, 4ही षटकार चालतील. परंतु इथे मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक बॉल तुम्हाला चौकारासाठीच पाठवावा लागेल. इथे डॉट आलाय, त्यामुळे मॅच आता टर्न होणार यात शंका नाहीये. दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना खरं तर फार काही बॅटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट्स करता आले नाही. टीम धाकटा खांदा या संघाला, आणि इथून मात्र या स्पर्धेतील प्रवास कदाचित त्यांचा इथेच थांबेल का हाही प्रश्नचिन्ह आहे. परंतु येणारे 2 बॉल ठरवतील पुढचा रिझल्ट. 21 पाहिजे 2 मध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न आणि रन आउट. येस, थांबा, आपण थांबू शकता कारण लास्ट बॉल आहे. नवीन बॅटरचं नाव फक्त उभे राहा आणि पुढे या. उभे येऊन पुढे राहा म्हणजे पुढचं नाव आम्हाला डिक्लेअर करता येईल. रोहित नवीन बॅटर असणार. रोहित, कारण एखादा जर एक्स्ट्रा बॉल आला तर मात्र त्यावरती संधी मिळू शकते, त्यामुळे त्या गोष्टींचा आपण विचार करतोय. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि इथे मात्र आणखी 1 विकेट मिळाली. तर सामना जिंकला सहारा शिवकर टीम. गोज टू द सुपर 8 ऑफ द टुर्नामेंट. आमदार चषक 2024 मधील आपला प्रवास आतापर्यंतचा सुखाचा झाला. पुढील वाटचालीसाठी